मुलांच्या डब्यात रोज काय द्यायचं हा प्रश्न बहुतेक सगळ्या पालकांना पडतो, बरोबर ना? आणि ते पौष्टिकही असायला हवं. पण आता काळजी नको, कारण आज आपण एक अशी रेसिपी पाहणार आहोत जी चविष्ट तर आहेच, शिवाय पौष्टिक सुद्धा आहे. आणि सगळ्यात भारी म्हणजे ती पूर्णपणे भाज्यांपासून बनते. तर हे जे पालकांपुढचं आव्हान आहे ना, याबद्दलच आपण बोलणार आहोत. म्हणजे रोज सकाळी तो एकच प्रश्न, डब्यात काय द्यायचं? म्हणजे मुलांना भाज्या खाऊ घालणं हे खरं तर एक मोठं काम आहे. सरळ दिलं तर ते खात नाहीत. पण जर त्याच भाज्या आपण थोड्या वेगळ्या, इंटरेस्टिंग पद्धतीने त्यांच्यासमोर ठेवल्या ना, तर बघा, ते अगदी आवडीने खातात. आणि आज आपण बरोबर तीच ट्रिक पाहणार आहोत. चला तर मग या रोजच्या डोकेदुखीवर एक मस्त आणि पौष्टिक उपाय बघूया. एक असा पदार्थ जो मुलांचा फेवरेट तर बनेलच, पण त्यांच्या आरोग्याची काळजी सुद्धा घेईल. आणि तो उपाय आहे व्हेजिटेबल केक. आता केक म्हटल्यावर गोड वाटेल, पण हा आहे एक नमकीन केक, पूर्णपणे भाज्यांनी भरलेला. आणि इतकंच नाही, यात आपण डाळीचं पीठ वापरणार आहोत, त्यामुळे प्रोटीन पण भरपूर मिळणार. म्हणजे चव तर आहेच, सोबत पोषण पण एकदम पक्कं. आणि याची सगळ्यात मस्त गोष्ट काय माहितीये? हा पदार्थ खूप व्हर्सटाईल आहे. मुलांच्या डब्यासाठी तर उत्तम आहेच, पण संध्याकाळी चहासोबत खायला किंवा सकाळच्या नाश्त्यात सुद्धा हा एक परफेक्ट पर्याय आहे. तर मग असा हा ऑलराऊंडर पदार्थ बनवायला खूपच सोपा आहे. चला पटकन बघून घेऊया की हा मस्त केक बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. आणि हो, सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यातलं बहुतेक साहित्य आपल्या घरात सहज मिळतं. ही बघा साहित्याची लिस्ट एकदम साधी आणि सोपी आहे. वाफवलेला मटार आहे, कोबी, गाजराचे तुकडे, या सगळ्या भाज्या. बेससाठी आपण घेणार आहोत डाळीचं पीठ म्हणजे बेसन. आणि चवीसाठी तेल, हळद, तिखट, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर. चिमूटभर सोडा पण लागेल. पाहिलं, सगळं अगदी घरातलं सामान आहे, काही वेगळं आणायची गरजच नाही. बरं, साहित्य तर सगळं जमलंय. मग आता वळूया थेट कृतीकडे. बघूया हे मिश्रण कसं तयार करायचं ते. आणि हो, हे सुद्धा अगदी सोपं आहे. ओके, तर सगळ्यात आधी काय करायचं, एका मोठ्या भांड्यात सगळ्या वाफवलेल्या भाज्या घ्यायच्या. मग त्यात घालायचं डाळीचं पीठ, त्यानंतर हळद, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सगळं एकत्र टाकायचं आणि मग हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. झालं, किती सोपं आहे बघा. आपलं मिश्रण तर तयार झालंय, पण थांबा, अजून काम संपलेलं नाही. एक शेवटची पण सगळ्यात महत्वाची स्टेप बाकी आहे. आणि खरं सांगायचं तर हीच स्टेप या केकला एकदम खास बनवते. आता प्रश्न पडेल की ही शेवटची पायरी इतकी महत्वाची का आहे? कारण याच स्टेपमुळे आपला केक आणखी चविष्ट आणि एकदम स्पंजसारखा मऊसूत होतो. हाच तो सिक्रेट टच आहे जो या साध्या रेसिपीला एका वेगळ्याच लेवलवर घेऊन जातो. पण मग अशी कोणती आहे ती महत्वाची शेवटची पायरी? आणि हा केक बेक कसा करायचा हे सगळं आपण पाहणार आहोत पुढच्या भागात. मागच्या भागात आपण व्हेजिटेबल केकचं मिश्रण कसं बनवायचं ते पाहिलं. आता या भागात आपण तोच केक बेक करून पूर्ण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर आपलं मिश्रण तर एकदम तयार आहे. मग आता पुढे काय करायचं, बरोबर? चला लगेच पुढच्या स्टेप्सकडे वळूया. आता केक बेक करण्याआधी आपल्याला या मिश्रणावर काही फायनल टचअप्स करायचे आहेत. हे खूप महत्वाचं आहे, कारण याचमुळे आपल्या केकला ती मस्त चव आणि परफेक्ट टेक्स्चर मिळणार आहे. सगळ्यात आधी यात घालायचा आहे चिमूटभर सोडा. यामुळे आपला केक मस्त फुगेल. त्यानंतर घालायचं आहे गरम तेल, चव वाढवण्यासाठी. आणि मग हे सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. पण एक मिनिट, गरम तेलच का? तर याचं कारण असं आहे की गरम तेलामुळे फक्त चवच नाही, तर केकचं टेक्स्चर म्हणजे त्याचा तो मऊ जाळीदारपणा आहे ना, तो खूप सुधारतो. केक एकदम हलका आणि स्पॉन्जी होण्यासाठी ही एक खरंच खूप महत्वाची टीप आहे. चला, आपलं बॅटर आता बेकिंगसाठी अगदी तयार आहे. आता वेळ आली आहे ती ह्या मिश्रणाला एका सुंदर चविष्ट केकमध्ये बदलण्याची. पाहूया कसं ते. पद्धत अगदी सोपी आहे. सगळ्यात आधी एका ट्रेला किंवा ताटाला तेल लावून घ्या. मग त्यात आपलं तयार मिश्रण होता आणि सगळीकडे एकसारखं पसरवा. आणि मग याला ओव्हन किंवा कुकरमध्ये बेक करायला ठेवून द्या. आता प्रश्न येतो की बेक किती वेळ करायचं? तर साधारणपणे 20 ते 25 मिनिटं लागतील. हा वेळ बरोबर पाळणं गरजेचं आहे, म्हणजे केक आतून कच्चाही राहणार नाही आणि करपणारही नाही. वाह, आपला केक मस्त बेक होऊन तयार आहे. पण थांबा, अजून काम बाकी आहे. आता आपण पाहूया की याला सर्व्ह कसं करायचं, जेणेकरून याची चव आणखीनच भन्नाट लागेल.
सगळ्यात आधी केकला थोडं थंड होऊ द्या. मग त्याचे छान चौकोनी तुकडे करा. आणि हो, एक खास गोष्ट करायची आहे. ती म्हणजे सर्व्ह करण्याच्या अगदी थोडा वेळ आधी या तुकड्यांवर ताजा लिंबाचा रस पिळायचा आहे. लिंबूच का? अहो, कारण त्या लिंबाच्या रसामुळे या नमकीन केकला एक अशी काहीतरी ताजी चटपटीत चव येते ना, की विचारू नका. ही चव सगळ्यांनाच खूप आवडेल. बघा, हा केक खरंच खूप कामाचा आहे. म्हणजे मुलांच्या टिफिनसाठी एकदम परफेक्ट आहे, सकाळच्या नाश्त्यालाही चालतो, किंवा अगदी संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. चला, आता एक खूप महत्त्वाची टिप सांगणार आहे. ज्यांना आपला केक आणखी हलका आणि जास्त चवदार बनवायचा असेल, त्यांच्यासाठी हा एक मस्त पर्याय आहे. बरं, अनेकांना खाण्याचा सोडा वापरायला आवडत नाही किंवा तो कमी वापरायचा असतो. मग अशावेळी काय करायचं? यावर काही उपाय आहे का? हो, नक्कीच आहे. चला पाहूया. या पद्धतीला आपण ताक पद्धत म्हणू शकतो. यात करायचं काय आहे? तर आपलं बेसन जे आहे ते साधारण 6 तास ताकात भिजवून ठेवायचं. बस, इतकंच. हा एक पूर्णपणे नैसर्गिक उपाय आहे आणि यामुळे केकची चव तर वाढतेच. फरक काय आहे दोन्ही पद्धतींमध्ये? बघा, बेकिंग सोडा वापरला की केक पटकन, झटपट फुगतो. पण जर आपण ताक वापरलं तर पीठ नैसर्गिकरित्या आंबतं आणि यामुळे केकला एक वेगळीच जास्त चांगली चव येते. बरं, आता ही रेसिपी तर आपण पाहिली, पण आता वेळ आहे तुमच्या प्रतिक्रियेची. मूळ रेसिपी देणाऱ्यांनीही लोकांना त्यांचा अनुभव शेअर करायला सांगितला आहे. तर मग ही व्हेजिटेबल केकची रेसिपी नक्की करून बघा. आणि हो, ती कशी झाली हे आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आपला अनुभव इतरांनाही उपयोगी पडेल. आणि जर अशाच सोप्या आणि हेल्दी स्नॅक आयडियाज अजून हव्या असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जाता जाता एक छोटासा प्रश्न. आपल्या सगळ्यांची जीवनशैली खूप धावपळीची असते, बरोबर? मग अशा वेळी ही इतकी सोपी आणि चविष्ट रेसिपी आपल्या आठवड्याच्या नियोजनात कशी बसवता येईल? यावर जरा विचार करा. आणि तुमच्या काही कल्पना असतील तर त्याही कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.